नमस्कार, तुम्हा सर्वांची पूजा फॅशन क्वीनमध्ये स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग केली, आता त्याची स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण आता यांना खुणा करून घेऊ, त्यामुळे दोन्ही पार्ट वेगवेगळे होणार आहे। एकाच साईडचे दोन्ही पार्ट होणार नाही। सगळ्या पार्टला आपण अशा पद्धतीने खुणा करायच्या आहेत आणि आता शिवायचे आहेत एक एक पार्ट। शिवताना लक्षात घ्यायचं की कुठेही ओढायचं नाही आहे, न ओढता एकसारखं शिवायचं आहे। ओढलं की मग त्या कटोरीचा म्हणा कुठल्याही पार्टचा आकार हा चेंज होतो आणि उरलेला भाग हा कट करायचा आहे आपल्याला शिवल्यानंतर। आता आपण दुसरा पार्ट देखील करून घेणार आहोत। आता योगपट्टीचा भाग खालच्या बाजूनी आपल्याला योगपट्टी शिवायची आहे। खालच्या बाजूने आपल्याला टिप मारायची आहे त्याला। दोन्ही योगपट्ट्यांना आपण अशा पद्धतीने टिप मारून घेणार आहोत। आता साइडचे पार्ट ते देखील टिप मारून घेणार आहोत। न ओढता करायचे या सगळ्या गोष्टी। आता बॅक पार्ट आपण इथे उलट सुलट देखील करू शकतो किंवा तुम्ही पट्टी देखील लावू शकता। मी आता उलट सुलट करत आहे। आता आपण दाबाची टिप मारायची इथे। आणि आता पूर्ण साइडला आपण टिपा मारून घेणार आहोत। गळ्याच्या साईडने आपल्याला ओढायचं नाही आहे, अगदी सहज टिप मारायची, नाही तर मग गळ्याचा आकार हा चेंज होऊ शकतो ओढल्यामुळे। आता हे साइडचे एक्स्ट्राचं कापड हे सगळं कट करायचे। प्रत्येक पार्टचं कट करायचे आपल्याला हे। आणि आता पाठीचे टक्से ते आपण आखवायचे आणि अर्धा इंचावर आपल्याला दोन्ही साइडने अर्धा इंच असं घेऊन कंप्लीट करायचे। टोक न येण्यासाठी आपल्याला राऊंड शेपमध्ये घ्यायचं आहे ते। हे पहा असं, त्यामुळे मागच्या बाजूला टोक येणार नाही। आता कटोरीला देखील आपण 1.5 इंचाचा टक्स घेणार आहोत। इथे देखील राऊंड शेप द्यायचा आहे थोडा वरच्या बाजूनी, म्हणजे कटोरीला टोक येणार नाही। दोन्ही पार्ट आपण कंप्लीट करणार आहोत। आता कटोरी जोडून घ्यायची, इथे अजिबात ओढायचं नाही आहे, हलक्या हाताने करायचं आहे। समजा थोडं एक्स्ट्रा जरी झालं तर ते कट करून घ्यायचे खाली आणि डबल टिपा मारायच्या प्रत्येक वेळेस जेव्हा आपण ही पार्ट जॉईन करतो, डबल टिपा मारायच्या आहे।
अशाच पद्धतीने आता दुसरी देखील आपण कटोरी जॉईन करणार आहोत. माझं अजिबात इथे खाली उरलं नाही आहे. आणि इथे आता कटोरीच्या पुढच्या बाजूला अर्धा इंचावर आपल्याला कट द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही योकपट्टी जॉईन करायची. त्याआधी आपल्याला ही पाठीमागचा पार्ट पाहायचा आहे आणि त्यानंतर योकपट्टी जॉईन करायची. आता हा पार्ट आपल्याला गुंडाळून वर आणि मग त्याच्यावर टिप मारायची, जी आपण पहिली टिप मारली त्याच्यावरच. आणि आतून कापड काढायचे, जे अशा पद्धतीने. एक्स्ट्राचा पार्ट हा कट करायचा आहे. त्याच पद्धतीने दुसरी कटोरीला देखील योकपट्टी लावून घ्यायची आहे. आता आपल्याला हुकलूक पट्टी लावायची आहे. त्याआधी आपण बाहीचं पाहणार आहोत. उलट सुलट शिवणार आहे. मेन पार्ट वर ठेवायचा आहे, तोही उलटा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर टिप मारून आपल्याला दाबाची टिप द्यायची त्यावर. त्यानंतर पूर्ण साईडने टिपा मारून घ्यायच्या आहे बाहीला. आणि एक्स्ट्राचा सर्व कापड कट करायचे आपल्याला. ही वरची लेस आहे बाहीची, जी मी लावते. त्यानंतर आपल्याला हुकपट्टी लावायची आहे. डबल करायची, ती खालून फोल्ड करून आपण वरच्या साईडने लावणार आहोत. आणि त्याला वर दाबाची टिप मारून आतमध्ये फोल्ड करणार आहोत आणि वरून टिप मारणार आहोत. आता लुकपट्टीसाठी खालचं ब्लाऊज हे उलट्या बाजूने ठेवायचं आहे आणि उलट्या बाजूनेच आपल्याला ही पट्टी लावायची आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूने घेऊन त्याला प्लेट्स देऊन तीन प्लेट्स द्यायच्या आहेत आणि मध्ये टिप मारायची आहे. आता हे दोन्ही पार्ट सेम आहेत का ते पाहायचे असेल, आणि कमी जास्त झाले असतील तर ते सरळ व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आपल्याला. गळ्याच्या बाजूनी, खालच्या बाजूनी, तसंच मागचा पार्ट देखील त्याला पाहायचा आहे कमी जास्त आहे का.
आणि तो सेम करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपण मागच्या पार्टला शोल्डर जॉईंट करणार आहोत. आणि आता बाही जॉईंट करणार आहोत. बाहीचा मध्य करून तिथे कट मारा किंवा मध्यावरून बाही जॉईंट करायची आहे. म्हणजे जास्त झाली तरी ती दोन्ही बाजूनी होईल. अशा पद्धतीने बाहीला देखील डबल टिप मारून घ्यायची आपल्याला. आता दोन्ही पार्ट ही बाही पूर्ण सरळ करून सरळ बाजूने आपल्याला टिप द्यायची आहे साईडला. म्हणजे ब्लाऊजचे धागे वगैरे निघणार नाही आतल्या बाजूने. आणि त्याला उलट करून पुन्हा एक टिप द्यायची. आता ही उलट्या बाजूने टिप द्यायची आपल्याला. अशा पद्धतीने दोन्ही साईड आपण करून घेतले आहे. आता आपल्याला गळपट्टी करायची. 1.25 इंचाची रुंदी गळपट्टीसाठी ठेवली आहे. आणि ते दोन्ही पार्ट जॉईंट करून आपल्याला गळपट्टी तयार करायची आहे गोठासाठी. पाव इंच आपण मोडपून घेणार आहोत आणि अगदी साईडला टिप मारायची आपल्याला गळ्यासाठी. आपण गोट करणार आहोत याचा. आता आपण गळ्याला जॉईंट करायचे. आणि आतलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे. थोडंच करायचं आहे, जास्त प्रमाणात करायचं नाही आहे, कारण आपल्याला गोट करायचा आहे. तो एकसारखा होण्यासाठी हे कट करायचं आहे. हे जर कट नाही केलं तर आतमध्ये आपले धागे येतील बाहेर आणि गोट देखील एकसारखा होणार नाही. कुठे लहान कुठे मोठा अशा पद्धतीत होईल. त्यासाठी हे एकसारखं करायचं आहे. आणि आता अगदी मधोमध बरोबर पलटी करून त्याला मध्यभागी आपल्याला टिप मारायची. ते गोठाच्या वरही गेले नाही पाहिजेत आणि बाजूला देखील गेले नाही पाहिजेत. अशा पद्धतीने अगदी मधोमध आपल्याला टिप मारायची आहे. गोट करताना अजिबात ओढायचं नाही आहे. फक्त शोल्डरच्या बाजूने आपण गोट करताना ते ओढतो तिथे. ते देखील आधी पहिले जॉईंट करताना. त्यानंतर अजिबात ओढायचं नाही ना. अगदी हलक्या हाताने एकसारखा गोट करायचा आहे. अशा पद्धतीने सर्व आपला गोट तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता. सगळ्या ठिकाणी एकसारख्या टिपा मारल्या म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज दिसतो. आता आपल्याला लूक करायचे. लूकसाठी आपण मार्किंग करणार आहोत. आणि लूक जेव्हा आपण स्टार्टला हे करतो तेव्हा तिथे डबल टिप द्या. तिथे म्हणजे लॉक करा त्याला. त्यामुळे ते उसवत नाही. बऱ्याचदा काय होतं, लूक नाही उसवतात. पुढच्या बाजूला लॉक करायचे त्याच्यासाठी.
आता आपण फिटिंग करणार आहोत. फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. दोन्ही साईडनी जे पण तुमचं फिटिंगचं आहे ते फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. दंडघेर, छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा अशा पद्धतीने सर्व मार्किंग करायचं आहे. आणि दोन्ही साईडने मार्किंग करून आपण आता टिपा मारायच्या आहे. या टिपा फार बारीक मारायच्या नाही आहे, अगदी 4 नंबरच्या मारल्या तर चालतील. म्हणजे जरी काही प्रॉब्लेम आला तर उसवायला हे सोपं गेलं पाहिजे. त्यामुळे ह्या टिपा फार बारीक मारायच्या नाही आहे. अशा पद्धतीने बाजूला देखील आणखीन 1-2 टिपा एक्स्ट्राच्या मारायच्या, म्हणजे ब्लाऊज कमी जास्त उसवायला त्याचा फायदा होतो आपल्याला. अशा पद्धतीने हे आपलं सर्व कटोरी ब्लाऊज शिवून झालं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.